जय मल्हार, जय अहिल्या, जय मौर्य। तिसरी राज्यस्तरीय पशुपालक धनगर जागृती परिषद चांदवड येथेच का घ्यावी? तर बंधूंनो, आत्तापर्यंत 2 राज्यस्तरीय परिषदा जेजुरी येथे यशस्वीरित्या संपन्न झाल्या। तिसरी पशुपालक राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगरीत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच मौर्य क्रांती महासंघाने घेतला। त्या निमित्ताने मौर्य क्रांती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलभीम माथेले, प्रदेश अध्यक्ष राजीव हाके, मौर्य क्रांती महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप दासनोर, खानदेश प्रभारी किरण मासुळे, नाशिक विभागीय अध्यक्ष जी.के. सूर्यवंशी आणि युवा मल्हार सेनेचे अण्णासाहेब खेमनार यांनी चांदवड नगरीला भेट दिली। बंधूंनो, चांदवड म्हणजे सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या जहागिरीचे आणि सर देशमुखीच्या राजधानीचे गाव। एकूणच काय तर होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी। साधारणतः 1753 पासून चांदवड मल्हाररावांच्या अधिपत्याखाली होते। मल्हाररावांनंतर अहिल्यामाई राज्यकारभार पाहू लागल्या। अहिल्यामाईने महेश्वरला राजधानीचे स्वरूप दिले, तर चांदवडला उपराजधानीचा दर्जा दिला। आजही चांदवडला होळकरशाहीचा परिचय करून देणारे राजवाडे दिमाखात उभे आहेत। 3.5 एकर क्षेत्रात बांधलेला आणि सुस्थितीत असलेला 3 मजली राजवाडा रंगमहल म्हणून ओळखला जातो। या रंगमहलात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूने अनेक खोल्या आहेत। मध्यभागी प्रशस्त चौक आहे, दरबार हॉल। विशेष म्हणजे या वाड्याला तळघर देखील आहे। रंगमहला शेजारीच 3 मजली जुना वाडा देखील आहे। दोन्ही वाडे सुस्थितीत आहेत। वाड्यांचे संपूर्ण काम लाकडात असून सुंदर नक्षीकाम, आकर्षक चित्राकृती, वाड्यातल्या त्या काळातील आखीव रेखीव विहिरी हे सारच अगदी थक्क करणारं आहे। अहिल्यामाई होळकरांनी चांदवडमध्ये सुंदर वास्तू तर बांधल्याच, पण त्यासोबतच अनेक मंदिरं, दर्गे आणि आकर्षक विहिरींची देखील निर्मिती केलेली आहे। चांदवडच्या परिसरात 1 किलोमीटरच्या अंतरावर एक विहीर बांधल्याचे आजही आढळून येते। प्रत्येक विहिरीला पायऱ्या आहेत। काळ्या घडीव दगडांनी कोरलेल्या ह्या विहिरी होळकरशाहीच्या लोकोपयोगी कार्याचा परिचय देतात। या चांदवडजवळच तांबकडा नावाचा सह्याद्रीचा एक डोंगरकडा आहे। त्या कड्यावर रेणुका देवीचे नितांत सुंदर असे अहिल्यामाई होळकरांच्या काळातले मंदिर आहे। मंदिरासमोर सुंदर दीपमाळा आहेत। डोंगर कड्यातले हे मंदिर नितांत सुंदर आहेच, अहिल्यामाईंनी येथे एक भव्य दरवाजा देखील बांधलेला आहे। शेजारी तलाव देखील आहे। त्या दरवाजाची भव्यता नजरेत भरल्याशिवाय राहत नाही। उंचच उंच डोंगर रांगांच्या पायथ्याशी वसलेले, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले, होळकरांची उपराजधानी असलेल्या ऐतिहासिक अशा चांदवड नगरीत महाराष्ट्रभरातील धनगर बहुजन समाजातील लेखक, साहित्यिक, कवी, विचारवंत, शाहीर, कलावंत, अभ्यासक, समीक्षक यांनी धनगर जागृती परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी यावे। आपल्या पूर्वजांची ही वैभवशाली विरासत त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहावी, हा एक उदात्त हेतू। आणि हे सर्व पाहून त्यातून प्रेरणा घ्यावी। परिषदेच्या निमित्ताने दिवसभर सर्वांनी एकत्र बसावे, समाज स्थितीवर गंभीर चिंतन करावे आणि हा सगळा इथला वसा आणि वारसा घेऊन जावा आणि जिद्दीने समाजाच्या जडणघडणीत आपले योगदान द्यावे। जात अन पोटजात समूहात विखुरलेला हा समाज, या समाजाला जागृत करण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक समाज संघटना आपापल्या परीने प्रयत्न देखील करत आहेत। या सर्व समाज संघटना परिषदेच्या निमित्ताने एकत्र याव्यात। एका मंचावर समाजाचे प्रश्न मांडले जावेत आणि एकट्याने नव्हे तर एकीने नवा संघर्ष उभा व्हावा। हा भटकंती करणारा मेंढपाळ समाज, या समाजाचे वैचारिकदृष्ट्या प्रबोधन व्हावे। एकेकाळचा हा राज्यकर्ता समाज, या समाजामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं।
या समाजाच्या जगण्याला नवी दिशा मिळावी, या समाजाला धनगर बहुजन महापुरुषांच्या विचारांचं अधिष्ठान प्राप्त व्हावं, गट तट बाजूला ठेवून एकीची वज्रमुठ बांधली जावी, वर्तमान स्थितीवर गंभीर चिंतन व्हावे, समाजाचा सांस्कृतिक वारसा त्याचे जतन आणि संवर्धन व्हावे, समाजात विचारांचा एक नवा प्रवाह निर्माण व्हावा, समाजात आलेली मरगळ झटकली जावी आणि समाजाच्या जगण्याला एक नवी दिशा मिळावी. या उदात्त हेतूने चांदवडसारख्या ऐतिहासिक नगरीत आपण धनगर जागृती परिषदेचं आयोजन करत आहोत. जय मल्हार, जय अहिल्या, जय मौर्य.